मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्रीवर दुपारी बैठक. जलसंपदा प्रकल्पाचा बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत. पालकमंत्री पदावर काही चर्चा होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांची आज महत्त्वाची बैठक. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे आणि पालकमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या धुसफुसीनंतर या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीला जाणार आहेत. 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीला अजित पवार प्रचारामध्ये सहभागी होण्याची शक्यता. पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांद्रे यांचा दमदाटीचा एक नवीन व्हिडिओ समोर झालाय. तर कामगारासह स्थानिकांना दमदाटी करत असल्याचं त्यात समोर आलंय. पुण्यातील प्रकरणाची माहिती घेऊन बाबूराव चांद्रेंवर कारवाई होणार आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांची ही माहिती आहे. चांद्रेंची आधीची मारहाण आणि आता दहशत निर्माण करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. धाराशिवमध्ये बदल झाले तर वावगं वाटायला नकोय. धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक यांचं सूचक वक्तव्य आहे. ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. बीडचा बिहार केलाय असं म्हणत जिल्ह्याची बदनामी करणं चुकीचं आहे. आमदार विजयसिंह पंडित यांचं हे वक्तव्य. मुंबई पुण्यामध्ये गेल्यावर लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात. बीड सरपंच हत्या प्रकरणामधील आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे. विजयसिंह पंडित यांची मागणी.